ज्या जन्मदात्या मुलांचं कर्तव्य आहे आपल्या आई बापाला सांभाळणं, पण ते न सांभाळता आमचे बाबा सांभाळतात, याला म्हणतात वारकरी संप्रदायाचं धर्म कार्य। शिवलाल महाराज यांच्या कृपाशीर्वादाने श्री हरिभक्त परायण आमचे बंधू वारकरी संप्रदायात ज्यांचं फार मोठं काम आहे, अनेक अनाथांना आश्रय देण्याचं काम केलं, ते आमचे आदरणीय श्री हरिभक्त परायण महादेव महाराज कळमकर यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा। आणि आमच्या श्रीमती हरिभक्त परायण सुनीताताई महाराज या पती पत्नी दोघं जण गेली 12 वर्ष झालं विठ्ठल रुक्मिणीची जोडी जशी आहे तशी ही विठ्ठल रुक्मिणीची जोडी आपल्या सप्ताहाला लाभली आणि एक तप पूर्ण झालं, तरी पण ही जोडी कायमस्वरूपी टिकून आहे। आमचे महादेव महाराज म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्या नामवंत कीर्तनकार आहेत त्या एक एक कीर्तनकार शोधून आणतात आणि आपल्या टेंभुर्णीकरांना खऱ्या अर्थाने हा महिलाचा 8 दिवसाचा सप्ताह म्हणजे पंचपक्वान्नाची मेजवानी घालतात। आमचे सन्माननीय देशमुख काका खरं म्हणजे तुमच्यामुळं हे एवढा मोठा कार्यक्रम तुम्ही सगळ्या लोकांना बरोबर घेऊन करतात, हे खरं म्हणजे वैभव आहे टेंभुर्णीकराचं। आणि तसेच आमचे आदरणीय श्री हरिभक्त परायण चे दशरथ बाबा, ज्यांनी अनेक अनाथ जे आई वडील ज्या जन्मदात्या मुलाबाळांनी सोडून दिलेत, असे आमचे बाबा यांनी अनेकाला आधार दिला आणि सांभाळण्याचं काम केले। बाबा पुढे या, गोपाळ्यांचा फोटो घे बाबा। कमीत कमी आता किती म्हातारे माणसं आहेत बघा, काय मूर्ती आहे। हे बाबा महाराज स्वतः वयस्कर आहेत, पण 45 वृद्ध लोकांचा सांभाळ करण्याची हिंमत यांच्यामध्ये आहे। याला म्हणतात भक्ती। ज्या जन्मदात्या मुलांचं कर्तव्य आहे आपल्या आई बापाला सांभाळणं, पण ते न सांभाळता आमचे बाबा सांभाळतात, याला म्हणतात वारकरी संप्रदायाचं धर्म कार्य खऱ्या अर्थाने। बाबा तुम्हाला उदंड आयुष्य लाभो आणि निरोगी लाभो अशा लोकांचा सांभाळ करण्यासाठी। तेव्हा देशमुख काका, तुम्ही 12 वर्षापूर्वी महादेव महाराजांना हाताशी घेऊन या सप्ताहाची मूर्त मेढ रवली। इवलेसे रोप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी। या महिलाच्या सप्ताहाचं छोटंसं रोपटं 12 वर्षापूर्वी लावलं, पण त्याला एवढं पाणी घातलं, मोगरा फुलला फुले वेचिताची बहरू कळियास याला। हा भक्तीचा आणि धर्माचा बहर आलाय आणि ह्या कळ्या फुलल्या। जसं माऊली म्हणतात त्या कळ्या फुलल्या, तसं मला वाटतं वारकरी संप्रदायामध्ये महिलाचा सप्ताह करून तुम्ही खऱ्या कळ्या फुलवल्यात। हे सोपं नाही। पुरुषांचे सप्ते तर सगळेच करतात, पण गेल्या 12 वर्षापासून आणखी राज्य शासनाने केंद्र शासनाने आता महिलाला 50% आरक्षण दिलंय, पण तुम्ही 12 वर्ष सप्ताहाची सुरुवात करून 100% टेंभुर्णी गावात महिलाला आरक्षण दिले। देशमुख काकाच्या घरी बसल्यावर आताच विषय निघाला, त्यांच्या सौभाग्यवती देशमुख ताई, आमचा विषय निघाला बोलता बोलता ते म्हणले, ताई आतापर्यंत महिला कोणीच इथं बाहेर आलेल्या नाहीत देशमुख घराण्यातल्या, पाटील घराण्यातल्या, पण सप्ताहाच्या निमित्ताने आम्ही सगळेजण इथं बाहेर येतो। काका, मी सांगून जाईल तुम्हाला, मी ज्या गादीवर आहे त्या श्री संत मीराबाई आईसाहेब ह्या पाटील घराण्यातल्या, तशा त्या लातूर जिल्ह्यातल्या, पण पाटोद्यामध्ये जे
ज्या महिला घोषात होत्या कधीच बाहेर आल्या नाही, अशा महिलांना परमार्थ करण्याचं आणि बाहेर काढण्याचं काम संत मीराबाई आईसाहेबांनी केलं. त्या स्वतः शिंदे घराण्यातल्या, पाटील घराण्यातल्या होत्या, पण त्यांनी महिलांना सांगितलं की बाहेर निघा. कशासाठी? भक्तीसाठी. हे करण्याचं काम त्यांनी केलं. तसे संत आणि अध्यात्म चांगलं करण्याचंच काम करत असतात. सप्ताहाचं सौंदर्य आपल्या या ठिकाणी मोठं आहे. गेल्या 12 वर्षापासून सातत्याने कोणी वर्गणी देत असेल, पंगत देत असेल, यजमान होत असेल, तन मन धनाने सर्व महिला मंडळ, या गावातली सर्व पुरुष मंडळी सगळ्यांचं सहकार्य आहे. म्हणून हा भव्य दिव्य दरवर्षी टिंभुर्णीकराचा सप्ताह म्हणजे एक ठरलेलं आकर्षणच असतं. विठ्ठल विठ्ठल